नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत वंदना जाधव सापडली. त्याच्यानंतर तिने जी काही घडलेली हकीकत आहे, तिच्या मुलाला बबलीने कसं मारलं, त्याच्यानंतर त्याचा मनका कसा कामात न गेला आणि तो कितीतरी दवाखान्यांमधने फिरवूनही त्याचा मनका रिपेअर झालेला नाही, तो आत्ता जागेवरतीच आहे. हे जेव्हा त्याच्या वडिलांना समजलं, 6 महिन्यात त्याच्या वडिलांना धक्का बसला, त्याच्यामुळे ते अटॅक येऊन वारली. ही सगळी फजिती त्या बाईने तिचे दिवस कसे काढले हे सगळं तिने त्यांना व्यक्त केलं आणि त्या बबलीमुळेच हे सगळं घडलं. ही हकीकत कळल्यानंतर अर्जुन आणि सायलीला फार वाईट वाटतं की ही आत्ता तरी अशी आहे, लहानपणी पण अशीच होती. कितीतरी लोकांचे आयुष्य ह्या प्रिया म्हणजेच बबलीने उद्ध्वस्त केलेले आहे हे इथे समजलं. त्यावेळेला ती बाई म्हणते, मला ना ती मुलगी जर भेटली ना, मी तिला काहीही केल्यास सोडणार नाही. माझ्या स्वतःच्या हाताने तिचा नरडीचा घोट घ्यावा असं वाटतोय. त्यावेळेला अर्जुन सांगू लागतो की तुम्ही तसं काही करू नका, कायदा हातात घेऊ नका, फक्त आता मी तुम्हाला सांगतो तसं करा. माझ्यासोबत ज्या वेळेला मी तुम्हाला घेऊन जाईल त्यावेळेला तुम्ही हे सगळं घडलेलं सांगायचं, मी तुम्हाला न्याय मिळवून देईल वकील ह्या नात्याने. हे सांगितल्यानंतर ती बाई म्हणते, तुम्ही कोण आहात त्या बाईची? मग इथे सायली सांगू लागते की ती मी ज्या आश्रमात होती त्याच आश्रमात होती, आम्ही लहानपणापासून सोबत वाढलो, पण तिने माझ्या आयुष्यात काय काय पराक्रम केले, आमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त तिने केले, ढवळाढवळ आजपर्यंत करते. ही सगळी हकीकत त्या बाईला समजली. ती बाई म्हणते, माझ्यापेक्षाही तुम्ही वाईट दिवस त्या बाईबरोबर काढले, पण मी तुम्हाला साथ देईल. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा तुमच्यासाठी मी उपलब्ध असेल आणि मी जिथे सांगाल तिथे साक्ष द्यायला तयार आहे त्या बबली विरोधात. मला फक्त त्या बबलीला शिक्षा झालेली पाहिजे आहे. आणि लहानपणी माझ्या मुलाने ना तिला म्हणजे लाकडाने मारलं, त्यावेळेला ते लाकडाचा चटका तिच्या पाठीवरती डाव्या खांद्यावरती असेल. आता ही बबलीची लहानपणीची खून सायलीने लक्षात ठेवलेली आहे आणि ती आता चेक करणार खरंच ती आहे की नाही. इथे आपल्याला हेही पाहायला मिळेल की आपल्या महिपत बापाला सोडवण्यासाठी साक्षी प्रयत्न करते, वेगवेगळ्या वकिलांना फोन करून ती महिपतची केस घेण्यासाठी त्यांना सांगू लागते. पण सगळे वकील म्हणू लागतात की आम्ही नाही घेऊ शकणार. त्यातला एक वकील फार चौकशी करत असतो. त्यांना तर नातेवाईकच नव्हते, तर तुम्ही कोण आहात, त्यांची मुलगी तर वारलेली आहे. तर ती सांगू लागते की मी त्यांची पुतणी आहे, त्यांनी वाईट काळात खूप चांगली साथ दिली म्हणून मला त्यांना सोडवायचे. वकील म्हणतात, पुतणी कुठून आली काय? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता साक्षीला द्यायला जीवावर आली. ती त्यांच्यावर चिडते, तुम्हाला केस घ्यायची आहे की नाही? घ्यायची नसेल तर तुम्ही एवढे प्रश्न का विचारताय? आणि एखाद्या व्यक्तीला लांबचा नातेवाईक नाही राहू शकत का? आता इथे वकील फोन कट करून टाकतात. पुढे आपल्या भागामध्ये असे पाहायला मिळेल की सायलीला फार वाईट वाटतं. वंदना जाधवची जी काही कंडिशन आहे, तिच्या मुलाची जी काही कंडिशन आहे, ते सगळं विचार करून तिच्या अंगाला काटा येतो. ह्या प्रियाने कितीतरी लोकांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करून ठेवले, ह्या गोष्टीने अर्जुनचा पण संताप होत असतो. लवकरात लवकर आता ह्या सगळ्या गोष्टीचं सोक्षमोक्ष आपण लावायला हवा. पण आता आपल्याला मैना आणि सदा मिळणं फार महत्त्वाचं आहे, त्यांना शोधायला हवं. पण कसं? मग सायली म्हणते, माझ्याकडे एक युक्ती आहे, मी त्या युक्तीचा वापर करते आणि त्या मैना आणि सदाला शोधून काढते. इथे ना प्रियाच्या रूमच्या बाहेर सायली उभी असते. इथे मैना व ती बद्दल माहिती आता सायलीला काढायची असते. प्रियाची रूममध्ये झरती घ्यायची असते. प्रिया मोबाईल नेमका चार्जिंगला लावते आणि कोणतरी हाक मारली म्हणून ती बाहेर जाते. त्याच गोष्टीचा फायदा उचलत तिथे आपली सायली तिच्या खोलीमध्ये घुसते. सगळ्या ठिकाणी ती शोधण्याचा प्रयत्न करते की आपल्याला काही माहिती मिळू शकते का. मग ती शोध सुरू करते. मैना आणि सदाबद्दल नक्कीच काहीतरी मिळू शकेल असं तिला वाटत होतं. पाहिलं तर काय, त्याच वेळेला मैनाचा फोन आला. मैनाने पैसे मागण्यासाठी फोन केलेला असतो. मैना रडत असते, विवळत असते, म्हणत असते की माझ्या नवऱ्याची तब्येत फार खराब आहे, प्लीज मला पैसे पाठव. असं सगळं ऐकल्यानंतर सायली फोन कट करून टाकते आणि मेसेज टाकते, मग ना तुम्हाला मी मदत करते, पैसे देते, डॉक्टरलाही घेऊन येते, फक्त तुमचा पत्ता व्यवस्थित मला सेंड करा, असं तिने टाईप करून ठेवलेलं असतं. आणि मैनावती तिकडनं ॲड्रेस पाठवते. तो ॲड्रेस लगेचच तातडीने सायली स्वतःच्या मोबाईलवर सेंड करते. इथे केलेली चॅटिंग, मोबाईलचा कॉल सगळं काही डिलीट करून टाकते आणि आपल्या मोबाईलवरती तो ॲड्रेस व्यवस्थित ती सेंड करून व्यवस्थित डिलीटही मारून टाकते. म्हणजे आता मैना आणि सदावती यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. तो लवकरात लवकर आपण तिथे जायला हवं असं तिला सतत वाटत असतं. आणि ती आता अर्जुनला रूममध्ये जाऊन हे सांगणार असते. तिला खूप मोठं शॉक बसला आहे की प्रियाने ह्या दोघांनाही लपवून ठेवलेलं आहे, तेही अशा ठिकाणी जिथे कोणी विचारही करू शकत नाही.
आपल्याला पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की सायली पटकन प्रिया रूममध्ये येते तर दारामागे लपते. प्रियाचं लक्ष नसताना ती बाहेर निघून जाते. पुन्हा पाहते तर काय खूप सारे मिस कॉल तिला मैनावतीचे दिसतात प्रियाला. आणि ही बाई सारखी का पैसे मागते म्हणून ती आता चिडचिड करते आणि इग्नोर करून टाकते. सायलीला मात्र काळजी वाटते की काहीतरी गडबड आहे. बिचारीचा नवरा आजारी आहे, आपण तिची काळजी घ्यायला हवी. मला आपण जाऊन भेटावं असं वाटतंय, जायचं का? तर इथे अर्जुन म्हणतो, अगं विचार कर, आता रात्र झाली आहे, एवढ्या रात्री कुठे जाणार? तर ती म्हणते नाही हो. तिच्या आवाजात पहिल्यांदा मी एवढा दुःख असं वाटत होतं मला ना फारच काळजी वाटते त्या सदाची आणि मैनाची. आपण जाऊया का? असा हट्ट इथे सायली करू लागते. आणि डॉक्टरला घेऊन जायला हवं, पण अश्विनला नाही नेऊ शकणार, कारण अश्विनला जर नेलं तर सगळं समजेल त्याला. तो आपल्या सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ करून टाकेल. मग इथे एक माझा पेंढरकर नावाचा मित्र डॉक्टर आहे, त्याला नेऊया असं अर्जुन सायलीला म्हणतो. आणि त्या डॉक्टरांना फोन करून त्याच ॲड्रेसवरती बोलवतो. इकडे कार्ड चालत नाही म्हणून अस्मिताला प्रश्न विचारत असतो तिचा नवरा. सचिन मग म्हणू लागतोय की तू जेव्हा हे कार्ड तू वापरलं दुपारी पार्सल आणण्यासाठी तेव्हा ते चालू होतं, आत्ता का चालू नाही आहे? तर ती म्हणते असं कसं शक्य आहे, मी दुपारी तर पार्सल घेतलं तेव्हाही चालू होतं, मग आत्ताच हे कार्ड ब्लॉक का झालं आहे? म्हणून त्याला प्रश्न पडला आहे. मला खरं तर खूप छान बाळासाठी शॉपिंग करायची आहे, म्हणून मला पैसे हवे होते आणि तुझं कार्डच चालत नाही असं म्हणत तो तिला जा विचारू लागतो की कर ना काहीतरी, हे कार्ड चालू कर, ब्लॉक झाला असेल तर. मग ती तिच्या वडिलांना विचारायची हिंमत करू शकलेली नसते. ती टाळाटाळ करते, मी नंतर डॅडाशी बोलते. पण त्याच वेळेला आई आणि बाबा तिचे येतात. तिला म्हणू लागतात की उद्या पाडवा आहे आणि उद्या पाडव्यासाठी आम्ही बाळाची शॉपिंग केली. तू ना सकाळी बाळ व्यवस्थित पटकन रेडी करून ठेव आणि त्याच्यानंतर आपण छान पाडवा सेलिब्रेट करूया बाळासोबत. बाळाचा पहिला पाडवा आहे. आता हे ऐकल्यानंतर तिला फार आनंद होतो. आईवडिलांनी आणलेली गिफ्ट्स ती पाहू लागते. गिफ्ट पण खूप सुंदर सुंदर असतात. आणि इथे ती मग तिच्या बाबांना अलगदपणे विचारते, बाबा माझ्या ना कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, मला पैसे हवे होते पण ते कार्डच चालत नाही आहे रे. बाबा म्हणतात तुला आता अर्जंट पैसे हवे का, देऊ का? आणि त्याचं काय आहे मी ते बघतो विचारून बँकेत. तर ती म्हणते नाही डॅडा, आत्ता एवढी एकदम अर्जंट अशी काही गरज नाही आहे, मी फक्त म्हणत होते की अस्मिताकडे सचिन रागारागाने पाहू लागतो, पैशांची गरज आहे. तर ती बाबांना नको का म्हणते. तर ती म्हणते बाबा एवढं काय अर्जंट नाही, वाटलं तर उद्या परवा तुम्ही नीट चेक करून माझं कार्ड का ब्लॉक झाले ते सांगा मला, एवढी काय अर्जन्सी नाही. तरी ते निघून गेल्यानंतर सचिन तिच्याशी भांडू लागतो की हे कार्ड चालत नाही, तर पैसे देत होते तर घ्यायला हवे होते, मला बाळासाठी शॉपिंग करायची होती. तर ती म्हणते तू एवढा का उतावीळ होतोयस, देतील ना नंतर. तो रागारागाने लगेच झोपून जातो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की किचनमध्ये प्रिया जाते. प्रिया पाणी घेते, पण तिच्या मनात 1 मिनिटासाठी का होईना संशय येतो की माझ्याबद्दल माहिती काढण्यासाठी अर्जुन सायली रात्रीचे तर कुठे गेले नसतील ना, त्यांच्या खोलीच्या दिशेने जाऊन पाहू का, हाच विचार करत ती त्यांच्या खोलीच्या दिशेने हळूहळू निघालेली असते. त्यांच्या खोलीत तिला पाहायचं आहे ते दोघंजण आहे की नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळेल सदाची तब्येत फारच खराब झालेली असते, त्याला श्वासही घेता येत नसतो. ती पटकन डॉक्टरांकडे घेऊन चाल म्हणून तो ओरडू लागतो. मैना त्याला म्हणत असते की प्रिया उद्या आपल्याला पैसे देईल तेव्हा जाऊया, थोडासा दम धरा, धीर धरा. त्याच्यासाठी ती लवंग तोंडात धरायला आणायला जाते, त्याला पाणी आणून द्यायला जाते, उठते. त्याच वेळेला तो जोरजोरात श्वास घेऊ लागतो. त्याला एकही शब्द बोलता येईनासा होतो. एकदम जोरजोरात म्हणता तो कोसळतो खाली. मैनावती त्याच्याकडे पाहते. आपल्या नवऱ्याची तब्येत एवढी खराब झालेली पाहून तिला चिंता वाटू लागते. ती जोरजोराने त्याला हाका मारू लागते, उठवू लागते. तो उठत नसतो. आरडाओरडा तिचा सुरू होतो. आणि त्याच वेळेला तिथे सायली आणि अर्जुन पोचतात. अर्जुन आणि सायलीला पाहून ती म्हणते तुम्ही दोघंजणं देवासारखे आलेत माझ्यासाठी, खरंच तुम्ही किती चांगले आहात. ह्या कठीण काळात माझ्या पोटच्या मुलींनी माझी साथ दिली नाही आणि तू कोण कुठली, तू माझी साथ द्यायला आली आहेस. तर ती म्हणते आत्ता थोडा धीर धरा, फक्त काकांना बरं होऊ द्या, मी तुमच्याशी नंतर बोलते, आत्ता आपण धीराने वागायला हवं असं म्हणत ती तिला धीर देऊ लागते. पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल गुढीपाडव्याची छान प्रकारे तयारी सगळेजण करून आलेले असतात. तिथे सायली मुद्दाम नाटक करते की प्रिया तुझा पदर निसटला आहे, मी तुला पिन लावून देते. तर ती पिन लावण्याच्या नाटकामध्ये ती पाहते तिच्या खांद्यावरती ती खून तिला दिसते. ती अर्जुनला डन करते की इथे ती खून आहे जी लहानपणी त्या मुलाने तिच्या खांद्यावर चटका देऊन दिलेली होती. म्हणजे ही बबली आहे कन्फर्म. आता बबलीने ज्या पत्त्यावरती त्या माणसाला पाठवले त्या लोकांना गायब करण्यासाठी ते दोघंही तिथे नाही आहे. ह्या गोष्टीने आता तिला काळजी पडली आहे. मैनावती सदावती गायब आहे, शांता ही गायब आहे. आता हे सगळं काय षडयंत्र माझ्या विरोधात कोणी रचतंय का, हे सगळं आता पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे येणारी नवीन
संकटप्रियावरती काय असणार तेही पुढे पाहूया. धन्यवाद.